राम रामला बोलायचंय, राम बोला, राम बोला. याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड जे म्हटलेत, हे जितेंद्र आव्हाड म्हणजे खोटारडे आहेत एकदम. जितेंद्र आव्हाड म्हणतात की मी जय भीम म्हणल्यामुळे मला विरोध केला. जितेंद्र आव्हाड हे एकदम खोटं बोलतायत. मी राम सातपुते स्वतः दलित आहे, एबीवीपीचा प्रदेश मंत्री आहे. आम्ही जय भीमच्या घोषणा देत होतो. जितेंद्र आव्हाड जे म्हणतात आमच्या कार्यकर्ता त्या ठिकाणी अँटी नॅशनलिस्ट घोषणा देतात. इथं भूषण आहे, त्या ठिकाणी इथं सुजात आंबेडकर आहेत. तुम्ही आत्ता लाईनवर घेऊन सुजात आंबेडकरला विचारा, एकही देशद्रोही घोषणा दिली नाही. हे सुजात आंबेडकरने काल मी आणि तो एका टीव्ही चॅनल असताना मान्य केलं. त्याचा आमच्याकडे व्हिडिओ आहे. जितेंद्र आव्हाड म्हणजे एकदम घाणेरडे आरोप करतात. जितेंद्र आव्हाड विद्यार्थ्याच्या जीवावर पोळ्या भाजायचं काम करतात. जितेंद्र आव्हाडाने मला सुद्धा ते धमकी देतात, एक गप्रे, ही त्यांची संस्कृती आहे का? अशा पद्धतीने घाणेरड्या पद्धतीने भाषा वापरणे एका विद्यार्थी कार्यकर्त्याला, हे जितेंद्र आव्हाडची संस्कृती आहे. जितेंद्र आव्हाडने तिथे येऊन त्या कॉलेजचं वातावरण खराब केलं. जितेंद्र आव्हाडने गुंड आणले, 10 गाड्या पोरं भरून आणले आणि या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी फर्ग्युसनच्या त्या ठिकाणी संस्कृतीला काळ करण्याचं काम केलंय. जितेंद्र आव्हाडने धमकी देण्याची भाषा करू नये, ही लोकशाहीला शोभत नाहीये. जितेंद्र आव्हाड चुकीचं वागताय तुम्ही, हे मी तुम्हाला ठासून सांगतो. राम 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 मुद्दा पोहोचला, राम मुद्दा पोहोचला, राम मुद्दा पोहोचला. भूषण 30 सेकंद, 30 सेकंद. भूषण राम मुद्दा पोहोचला. संजयजी मला हा विषय मांडू द्या. मांडला ना तुम्ही. संजयजी मला प्लीज बोलू द्या हा विषय. बोला. नाही नाही, मला एक विषय बोलायचा प्लीज. याच्यामध्ये हे जे म्हणताय की आम्ही कन्याकुमारला आणू वगैरे, लोकशाही आहे, आणायला आमचा विरोध नाहीये. पण भारतीय आर्मीला बलात्कारी म्हणणाऱ्या कन्याला आणणार का? हे या ठिकाणी देशद्रोही घोषणा देणाऱ्या कन्याला आणणार का? या जितेंद्र आव्हाडचं समर्थन भारतीय आर्मीला, जो हनुमंत शहीद झाला त्याच्याबद्दल नाही बोलले. हे जितेंद्र आव्हाड त्या ठिकाणी पवन कुमार बद्दल नाही बोलले, पवन कुमार बद्दल. या ठिकाणी देशद्रोह्यांचं समर्थन करणं हे जितेंद्र आव्हाडची. एक सेकंद तुम्हाला फक्त राम फक्त माहिती म्हणून सांगतो. काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजप यांचं सरकार आता पुन्हा सुरळीतपणे आलेलं आहे, चिंता करू नका. भूषण